नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघत आहोत महत्त्वाचे चिन्ह बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यावरील क्रिया या आपण पाहत आहोत. हे फार महत्त्वाचे आहे, हे फार उपयोगाचे आहे. म्हणून याचा चांगला अभ्यास करा, याचा सविस्तर अभ्यास करा आणि याचा चांगला अभ्यास केल्यावर तुम्हाला हे चिन्ह येऊन जाईल. कारण चिन्ह फार महत्त्वाचे आहे. या चिन्हामुळेच गणित पक्क होतं, चांगलं होतं, दर्जेदार होतं. म्हणजे चिन्ह फार महत्त्वाचे आहेत. म्हणून याचा चांगला अभ्यास करा, याचा सविस्तर अभ्यास करा. तसेच माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश मोटर ऑफिशियल, दुसरा आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरा आहे माय प्रॅक्टिकल एज्युकेशन चॅनल. या तिन्ही चॅनल चांगले व्हिडिओ आहेत, दर्जेदार व्हिडिओ आहेत, उत्तम व्हिडिओ आहेत. ते पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावरील क्रिया, महत्त्वाच्या क्रिया. आता बघा, इथं अधिक आहे तर इथं वजा आहे, इथं अधिक आहे तर इथं वजा आहे. इथं अधिक आहे तर वजा आहे. या अधिकला बघायचं नाही, या वजाला बघायचं. काय बघायचं? हे वजाला. इथं बेरीज होत नाही, वजाबाकी. काय होते? वजाबाकी. 8 × 8 गेले 0, 8 × 8 गेले आणि 0. शून्याला अधिक आहे, वजा नसतं, म्हणून 8 × 8 गेले 0. इथं काय करायची? इथं बिंदास वजाबाकी करायची. अधिक जर चिन्ह असलं तर वजा आहे, बिंदास काय करायची? वजाबाकी करायची. आता इथं बघा, इथं सुद्धा इथं अधिक आहे तर इथं वजा आहे. इथं सुद्धा या अधिकला बघायचं नाही, इथं वजा आहे म्हणजे याची सुद्धा काय करायची? वजाबाकी. 16 मधून 9 गेले किती राहिले? 7. आणि इथं जे मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे, मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ती उत्तराला द्यायचं. इथे काय वजा येणार. मोठ्या संख्येला चिन्ह वजाच आहे, वजाच आहे. बरोबर. आता बघा, इथं सुद्धा अधिक आहे आणि इथे सुद्धा वजा आहे, म्हणजे सुद्धा अधिक बघायचं नाही, वजाबाकी करायची. आता इथे मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे? प्लसच आहे, म्हणजे वजा येते का? नाही, इथे फक्त 7 येणार. किती येणार? 7 येणार. आता इथं बघा, इथं सुद्धा अधिक आहे आणि इथं वजा आहे, म्हणजे सुद्धा काय होणार? वजाबाकीच होणार. कारण अधिकला बघायचं नाही, वजाच द्यायचं. 28 मधून 11 गेली, 8 मधून गेला किती राहिली? 7, राईट. 8 मधून गेला 7 आणि या 2 मधून गेला किती राहिला? 1 राहिला आणि मोठ्या संख्येचे चिन्ह त्याला लावतात. बरोबर. आता हे बघा, आता हे सुद्धा काय? इथं वजा आहे तर इथं अधिक आहे. हे सुद्धा काय होती? वजाबाकीच होती. काय होती याची? वजाबाकीच होती. तर करूया आपण 311 म्हणून आपण भाऊस काढू. आता बघा, या 1 मधून हे 2 जात नाही, इथला होत नाही, इथे घ्या. 11 झाले, 11 मधून 2 गेले, इथे राहिले 9, 9 किती राहिले? 9. आणि इथला आपण इथं उसना घेतला होता, त्याला 0, इथला उसना इथं 9 मधून गेले 8 आणि इथे राहिले 2, किती राहिले? 2. आणि मग हे मोठ्या संख्येचे चिन्ह आहे इथं लावा. मोठ्या संख्येचे चिन्ह आहे इथं लावा. झालं का? आता हे बघा, इथं काय आहे? 111 अधिक 0. आता 111 अधिक 0, तर मग काय होणार? उत्तर 0 येणार का? नाही. तर 0 येणार नाही. इथे 111 उत्तर येईल, 111 उत्तर येईल, 0 येणार नाही. कारण 111 अधिक 0 तर काय येणार? 111 येणार. 12 अधिक 0 उत्तर घेणार 12चे येणार. 13 अधिक 0 उत्तर 13चे येणार. 100 अधिक 0 उत्तर 100चे येणार. असं लक्षात ठेवा. ही चिन्ह फार महत्त्वाचे आहे. आता इथे बघा, इथे सुद्धा अधिक आहे, इथे वजा आहे. इथे अधिक आहे ते काय? वजा आहे. इथे सुद्धा काय ना? वजाबाकीच काय ना? वजाबाकीच होईल. परंतु इथे 0 आहे, उत्तर काय ना? वजा 51. काय ना? वजा 51. 0 येणार का? नाही. वजाबाकी आणि बेरीज मध्ये, तर वजाबाकी आणि बेरीज मध्ये उत्तर 0 येत नाही, तर ती संख्या येते. बघा, आणि इथे सुद्धा काय ना? 52 येणार, 0 येणार नाही. आणि इथं काय ना? इथं सुद्धा वजा 87 येणार. काय ना? वजा 87. आणि इथं काय ना? इथं येणार बघा. आता इथं वजा आहे, इथं वजा आहे आणि इथं वजा आहे. बघा, त्याला आपल्याला इथं सुद्धा वजा आहे, इथं सुद्धा वजा आहे, इथं सुद्धा वजा आहे. मग आता काय करायचं? याचं कसं करायचं? या हे वजा काय होता? हे वजा काय होता? धन होता. वजा काय होता? धन होता. हे वजा धन होता. म्हणून इथं काय होणार? येतं 15 अधिक 7 येते. काय येते बघा? छोट्या अक्षर 15 अधिक 7. कारण हे वजा काय होता? धन होता आणि 15 अधिक 7 आणि मग याची काय होती? वजाबाकी होती. मग 15 मधून 7 गेली किती राहिली? 8. मग वजाचे ना किती? वजाचे 8. कशाचे? वजाचे 8. कशाचे? वजाचे 8. कारण मोठ्या संख्येचे चिन्ह आहे ते आपल्याला उत्तराला द्यायचं आहे. आता इथं बघा, इथं काय आहे? इथं 91 आहे आणि गुणिले 0. आता गुणाकार आणि भागाकारामध्ये 0ला गुणल्यावर हे भागल्यावर उत्तर 0 येतं, ती संख्या येत नाही. परंतु बेरीज आणि वजाबाकीमध्ये बेरीज केली, 0 सोबत बेरीज केली या वजाबाकी केली तर उत्तर 0 येत नाही, ती संख्या येते. लक्षात ठेवा. इथं त्या उत्तर काय येणार? 0 येणार. इथे सुद्धा उत्तर काय येणार? 0 येणार. ओके, एवढं तुम्हाला समजलं असेल. आता पुढे बघू. इथं बघा, इथं सुद्धा 0, इथं सुद्धा 51 भागिले 0 आहे. इथं उत्तर 0 येणार. इथं काय आहे? इथं सुद्धा उत्तर काय येणार? 0 येणार. इथं सुद्धा 111 गुणिले 1 म्हणजे इथं सुद्धा घेणार 111 येणार. काय येणार? 111 येणार. आता बघा, कारण 111 ने
111 ने 1 ला गुणलं तर उत्तर काय येतात? 30 सांगितलं. 111 येतात. 111 1 ला गुणलं तर 111 येतात. 12 ने 1 ला गुणलं तर 12 येतात. 13 ने 1 ला गुणलं तर 13 येतात. आता बघा 16 गुणिले 0 म्हणजे उत्तर काय? 0 येणार. आणि 18 भागिले 0 उत्तर 0 येणार. आणि त्याच्यानंतर इथं बघा, आता इथं काय आहे? तर भागाकार आहे. काय भागाकार? 18 9चा पाडा म्हणा 18 आहे परत 9 दुनी 18. इथं चिन्ह 9 दुनी 18 आणि इथं वजा चिन्ह याला येणार नाही. वजा चिन्ह याला येणार नाही. हे झालं आपलं, हे काय झालं आपलं? हे भागाकार झाला. आता बघा इथं काय आहे? या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा काय करायचा? गुणाकार. मग आता 62 आणि 2 चा गुणाकार करू. बेदुनी 4 बेदुनी 4 आणि इथं बेसकम 12 बेसकम 12. बघा बेदुनी 4 आणि बेसकम 12 आणि इथं वजा आहे. मग इथं काय वजा चिन्ह येणार नाही. कारण गुणाकार भागाकारामध्ये दोन्हीकडे जर वजा असेल तर उत्तराला वजा येत नाही. आता परंतु बेरजेमध्ये मात्र येतं बरं. बेरजेमध्ये मात्र येतो वजा येतं. बघा इथं आता 0 गुणिले 17 म्हणजे उत्तर किती? 0. अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. याचा चांगला अभ्यास करा. याचा सविस्तर अभ्यास करा. उपयोगाचा आहे, महत्त्वाचा आहे, कामाचा आहे. याचा चांगला अभ्यास करा. सविस्तरपणे अभ्यास करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नव्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.